नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्यातल्या तालुका पंचायत समितीच्या सभापतींची निवड 4 दिवसापूर्वी झाली आणि मिरजेमध्ये भारतीय जनता पक्ष मिरजेच्या पंचायत समितीमध्ये बहुमताच्या जवळ असताना सुद्धा म्हणजे एकूण जागा तिथं 22 आहेत पंचायत समितीच्या. त्यापैकी 10 जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत, 2 जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि इतर बाकीच्या पक्षांच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा बहुमताच्या जवळ असताना सुद्धा तिथं 3 फक्त सदस्य असलेल्या काँग्रेसला सभापतीपद मिळालं आणि हे राजकारण घडवून आणलं ते खासदार विशाल पाटील यांनी. काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले खासदार विशाल पाटील यांनी ते राजकारण घडवून आणलं आणि त्याच वेळेला त्यांनी असा इशारा दिला की भारतीय जनता पक्षानं यापुढं पराभवाची सतत सवय ठेवली पाहिजे. त्याही आधी त्यांनी तसाच भारतीय जनता पक्षाला इशारा दिला होता. आता भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दिवस संपलेले आहेत आणि यापुढं पराभवाची त्यांनी सतत सवय ठेवली पाहिजे. परंतु सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये काल म्हणजे शुक्रवारी ज्या सभापतींच्या निवडी झाल्या, प्रभाग समितीच्या सभापतींच्या निवडी झाल्या, अन्य विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी झाल्या, त्यामध्ये मात्र विशाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला पराभवाची चव यापुढं साकावी लागेल असं म्हणणाऱ्या विशाल पाटील यांनी एक वेगळाच धक्का दिला आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. आश्चर्यजनकरित्या ह्या युतीनं जी प्रभाग समिती क्रमांक 1 आहे त्या ठिकाणी अश्विनीताई कोळेकर या काँग्रेसच्या सदस्य असलेल्या नगरसेवक असलेल्या तिथं सभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्या. बाकीच्या अन्य ठिकाणच्या ज्या सभापतींच्या निवडी झालेल्या आहेत त्या ठिकाणी महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी बानू जमादार या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या. समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी गीता पवार याही भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या. त्यानंतर प्रभाग क्रमांक 1चं मी सांगितलंच, अश्विनी कोळेकर ह्या निवडून आल्या आणि त्या काँग्रेसच्या आहेत. प्रभाग 2च्या समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्या, सभापतीपदी निवडून आल्या त्या वैशाली गवळी, त्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. आणि प्रभाग 3 या समितीच्या सभापतीपदी माया गडदे याही भाजपच्या निवडून आल्या. आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कोळी या मात्र प्रभाग क्रमांक 4 समितीच्या सभापतीपदी निवडून आल्या. या सगळ्या रितसर निवडी झाल्या, परंतु सगळ्यात आश्चर्याची निवड अशी झाली की प्रभाग क्रमांक 1 याच्या सभापतीपदी ज्या अश्विनी कोळेकर निवडून आलेल्या आहेत त्या खासदार विशाल पाटील यांच्या समर्थक नगरसेवक म्हणून ओळखल्या जातात. आणि असं म्हणतात की खासदार विशाल पाटील, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश आवटी यांनी हे सगळं राजकारण घडवून आणलं आणि त्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचाही आशीर्वाद होता. कारण या निवडीनंतर स्वतः आमदार गाडगीळ यांनी पक्षीय राजकारण हे विकासाच्या राजकारणाच्या आड येता कामा नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळं एकूण सगळं जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांची अफलातून युती ही सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये झालेली आहे. आणि असं म्हणतात की पुढं म्हणजे पुढची जी महापौर पदाची टर्म आहे, जी वेळ येणार आहे किंवा निवड होणार आहे, त्यावेळेला निरंजन आवटी हे मिरजेचे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचेच, यांची निवड अपेक्षित आहे आणि ती निवड अधिक सुकर व्हावी. त्यावेळी काँग्रेसनं त्यामध्ये काही फार अडथळा आणू नये यासाठी सुरेश बापू आवटी यांनी पुढाकार घेऊन काँग्रेस आणि भाजपची ही अशक्यप्राय अशी युती घडवून आणली आणि त्यामध्ये खासदार विशाल पाटील यांचा सुद्धा पुढाकार होता. त्यामुळं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे की भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे उघडपणे आव्हान देणारे विशाल पाटील हे भारतीय जनता पक्षाबरोबर कशी काय युती केली यांनी, असा सवाल आता सांगलीमध्ये, मिरजेमध्ये आणि कुपवाडमध्ये विचारला जातोय. विरोधी पक्ष नेते आहेत मंगेश चव्हाण, हे काँग्रेसचे आहेत, त्यांनासुद्धा याचा धक्का बसला आणि असं म्हणतात की त्यांनासुद्धा ही जी काही निवड झाली आणि भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची युती झाली ही काही फारशी पसंत नव्हती. परंतु अखेर नेत्यांच्या पुढं काही चालणार नव्हतं. आणि त्याहूनही आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ह्या प्रभाग समिती 1 मध्ये भारतीय जनता पक्षाचं पूर्ण बहुमत होतं
तरीसुद्धा तिथं भारतीय जनता पक्षानं आपला उमेदवार मागं घेतला आणि अश्विनीताई कोळेकर यांची निवड तिथं बिनविरोध होऊ दिली. या सगळ्या राजकारणामुळं महापालिकेच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचं सत्तेचं राजकारण सुरू आहे त्यामुळं सगळ्यांचेच एकूण आश्चर्याचा सगळ्यांना धक्का बसलेला आहे. यापुढेही याच पद्धतीचं राजकारण चालणार का? एकतर मंगेश चव्हाण हे जे विरोधी पक्षनेते आहेत हे अतिशय हिरिरीनं आता सध्या काम करतायत. सगळे सांगली शहरातले विशेषतः सांगली शहरातले प्रश्न हातात घेऊन त्यांनी आता प्रशासनाबरोबर आणि सत्तारूढ पक्षाबरोबर लढायला सुरुवात केलेली आहे. परंतु इकडं मात्र त्यांचेच नेते असलेले खासदार विशाल पाटील आणि इकडं सुरेश पाटील आवटी भाजपचे यांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची युती केलेली आहे आणि त्याला आमदारांचा पण पाठिंबा आहे असं स्पष्ट दिसतंय. स्थायी समितीच्या सभापती निवड जी झाली त्यामध्ये सुद्धा भरपूर राजकारण झालं. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अतुल माने यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झालेली आहे महापालिकेमध्ये. आणि महापालिकेमध्ये आपल्याला माहीत आहे सगळ्यात महत्त्वाची जी पोस्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे ते स्थायी समिती सभापतीपद असतं. जणू काही ते अर्थमंत्री पद आहे महापालिकेचं आणि महापालिकेतले सगळे आर्थिक निर्णय हे स्थायी समितीचे सभापती आणि स्थायी समितीच घेत असते. त्यामुळे स्थायी समितीवर वर्णी लागावी, सदस्य म्हणून का विना पण वर्णी लागावी यासाठी सगळ्यांचीच धडपड असते. हे काही कधी लपून राहिलेलं नाही. परंतु ही निवड झाल्यानंतर त्यांच्या सत्कार प्रसंगी अतुल माने यांच्या सत्कार प्रसंगी आमदार स्वतः हजर होते, सुधीरदादा गाडगीळ हजर होते आणि भारतीय जनता पक्षाचे काही मोजके पदाधिकारी उपस्थित होते. परंतु भारतीय जनता पक्षाचे महापौर असलेले धीरज सूर्यवंशी यांनी मात्र या सगळ्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. ती भारतीय जनता पक्षाचे नेते अन्य नेतेसुद्धा त्या कार्यक्रमाच्या वेळेला तिथं दिसले नाहीत. यावरनं भारतीय जनता पक्षातली गटबाजी पुन्हा एकदा महापालिकेतली स्पष्ट झाली असं मानलं जाते. ते ठीक आहे, गटबाजी ही प्रत्येक पक्षात असते, सत्तेच्या राजकारणामध्ये गटबाजी उफाळून येत असते. परंतु सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये प्रभाग समितीच्या सभापती पदाच्या निवडीच्या वेळी काँग्रेस आणि भाजप यांची झालेली जी युती आहे ती खरोखर धक्कादायक मानली पाहिजे. पाहूया आणखी पुढं राजकारणामध्ये काय काय होतं ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.